कृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री ज्ञानदेवाय नमः. श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः. अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग. ऑडिओ क्रमांक 7. अभंग चरण 551 ते 617. भगवंतांनी श्रद्धा, आहार, दान, यज्ञ, तप वगैरे गोष्टी त्रिविध कशा होतात ते सांगितले. हे सांगण्याचा उद्देश एकच होता की साधकाला मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याने अंगी सत्वगुणाची जोपासना केली पाहिजे. सत्वगुणाला ज्ञानदेवाने सूर्यासारखा प्रकाशक म्हटले आहे. शुद्ध सात्विक कर्म कोणते ते ओळखू यावे यासाठी भगवंतांनी राजस व तामस कर्मांचेही वर्णन केले. त्या योगे साधकाला शुद्ध सात्विक कर्मे करण्याची प्रेरणा मिळावी. पण साधकाला वाटत असेल की शुद्ध सत्वगुण अंगी बांधला म्हणजे मोक्ष हातातच आला, तर ती चुकीची कल्पना आहे. ते परमश्रेय प्राप्त होण्यासाठी सात्विक कर्म सुद्धा एका ठराविक हातवटीने करावी लागतात, तेव्हाच ती मोक्षदायक होतात. तीच हातवटी भगवंत 23व्या श्लोकात सांगणार आहेत. त्याची ज्ञानदेव आधी प्रस्तावना करत आहेत. ज्ञानदेव सांगतात की सात्विक कर्मांनी मोक्षप्राप्ती करून घेण्यासाठी ते सात्विक कर्म सुद्धा एका ठराविक रीतीने करावे लागते. त्यासाठी ते दृष्टांत देतात की सोने चोख आहे, पण तेवढ्याने ते चलनात वापरता येत नाही. तर त्यावर जेव्हा राजमान्यतेची मोहर उठवली जाते किंवा त्या सोन्याची टांगसाळीतून नाण्यांच्या रूपात प्राप्ती होते, तेव्हाच ते चलनात वापरता येते. तसेच कर्मे सात्विक आहेत, परंतु मोक्ष मिळण्यासाठी त्यावर राजमान्यतेची मोहर उठवली पाहिजे. पाणी शुद्ध, स्वच्छ व शीतल आहे, त्यामुळे ते सुखप्रदही आहे, परंतु तीर्थामुळे त्याचे पावित्र्य वाढते. तसेच त्या सात्विक कर्मांना पावित्र्य प्राप्त झाले पाहिजे. नदी मोठी असली तरी तिचा गंगेने स्वीकार केल्यावर तिचा समुद्रात प्रवेश होऊ शकतो. तसेच सात्विक कर्माला अशी जोड मिळाल्याशिवाय साधकाचा मोक्षात प्रवेश होऊ शकणार नाही. एकूण एकटी सात्विक कर्मे मोक्ष देण्यास सिद्ध होत नाहीत, तर ती करण्याची हातवटी कळली पाहिजे, तरच ती मोक्षात परिणत होऊ शकतात. असं सांगून ज्ञानदेवाने ती हातवटी ऐकण्याविषयी अर्जुनाची उत्सुकता वाढवली. त्यामुळे अर्जुन देवांना ती हातवटी सांगण्याविषयी विनवणी करू लागला. भगवंतांनी अर्जुनाची विनंती लगेच मान्य करून त्याचे शंका समाधान करण्यास सज्ज झाले. मोक्षलाभासाठी साधकाने अंगी सत्वगुण बाणवून सर्व कर्मे सात्विकतेने होतील याकडे लक्ष पुरवले पाहिजे. त्यासाठी दान, यज्ञ, तप इत्यादी गोष्टींची त्रिविधता भगवंतांनी स्पष्ट करून सांगितली. सात्विक कर्म सुद्धा योग्य रीतीने घडले पाहिजे, तरच त्याच्यात मोक्ष प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य येते. आता ती योग्य रीत कोणती त्याचे भगवंत विवरण करताना सांगतात की ओम तत्सत अशा मंत्रोच्चारपूर्वक ती सात्विक कर्मे केली पाहिजेत. हा मंत्र कुठला, कोणी सांगितला त्याचे स्पष्टीकरण श्लोकात आलेले नाही. फक्त त्या मंत्राच्या सहाय्यानं ब्राह्मण, वेद व यज्ञ निर्माण केले गेले आहेत असं म्हटलं आहे. श्लोकाच्या उत्तरार्धात ब्राह्मणास्तेन असं म्हटलं आहे. हा पाठ दांडेकर, बाबाजी पंडित व गीता रहस्यातही दिसून येतो. त्यामुळे त्या चरणाचा अर्थ असा होतो की या मंत्र निर्देशाने पूर्वी ब्राह्मण, वेद व यज्ञ निर्माण केले गेले आहेत. काही प्रतीत ब्रह्मणातेन असा पाठ दिलेला आहे. श्रीकृष्णांना ओम तत्सत या मंत्राचा विनियोग का आणि कोठे करायचा व त्याचा परिणाम काय होतो ते स्पष्ट करून सांगायचं आहे. ओम तत्सत हे तिन्ही शब्द ब्रह्मनिदर्शक आहेत. या 3 शब्दांच्या उच्चाराने वेद व यज्ञ निर्माण केले आहेत. कोणी निर्माण केले तर ब्रह्मदेवाने निर्माण केले. त्यामुळे ब्राह्मणास्तेन ऐवजी ब्रह्मणातेन हा पाठ अधिक योग्य दिसतो, असे ज स करंदीकरांचे मत आहे. यावर अशीही एक शंका निर्माण होण्याची शक्यता आहे की वेदांनी ओम तत्सत हा मंत्र परमात्म्याचे नाव म्हणून प्रस्तुत केला व मग ब्रह्मदेवाने वेद व यज्ञ प्रकाशित केले. मग वेदापूर्वीच मंत्र असेल तर वेदांनी सांगितलं असं कसं म्हणता येईल. परंतु आपण परंपरेने असं मानतो की परमात्मा जेव्हा जेव्हा सृष्टी निर्माण करतो त्यावेळी तो वेद व यज्ञासहितच निर्माण करतो आणि नंतर ब्रह्मदेव त्या सृष्टीची योग्य प्रकारे रचना करतो. श्लोकाच्या पूर्वार्धातील ब्रह्मण हा निर्देश, येथे ब्रह्मन या शब्दाचा ब्रह्मदेव असा अर्थ आहे, तर उत्तरार्धातील ब्रह्मणा हा पाठभेद स्वीकारला तर या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेवाने असा होईल. मग श्लोकाचा अर्थ असा होतो की ओम तत्सत अशी 3 प्रकारची त्या एका परब्रह्माचीच नावे सांगितली आहेत.
आणि ब्रह्मदेवानी त्या मंत्राचा नामनिर्देश करूनच वेद व यज्ञ निर्माण केले आहेत. ज्ञानदेवानी ब्राह्मणाः व ब्रह्मणा असे दोन्ही पाठ स्वीकारून अर्थ केला आहे असे त्यांनी केलेल्या विवेचनावरून दिसून येते. सात्विक कर्म प्रणवोच्चारपूर्वक केले पाहिजे असे भगवंत पुढील विवरणात सांगणार आहेत. ओम तत्सत या मंत्राचे कर्मामध्ये काय प्रयोजन आहे ते भगवंत सांगणार असल्यामुळे ज्ञानदेव प्रथम ओम तत्सत या नाममंत्राचे महात्म्य गाऊन आपली टीका गीता श्लोकाशी जोडून घेत आहेत. ज्ञानदेव सांगतात की ओम तत्सत हे अनादी परब्रह्माचे त्रिविध नाम आहे. ज्ञानदेवानी परब्रह्मास अनादी व जगदादी विश्रामधाम अशी दोन विशेषणे लावलेली आहेत. परब्रह्म अनादी म्हणजे उत्पत्ती रहित, स्वतः सिद्ध असे आहे. असे अनादी या विशेषणानं सांगितलं तर तेच जगाच्या उत्पत्तीचे व विश्रांतीचे स्थान आहे असं जगदादी विश्रामधाम या विशेषणाने सांगितले. वास्तविक जड अशा जगताचा परब्रह्मावर भास होतो असे वेदांत सांगतो. तेव्हा जगताची उत्पत्ती ही जीवाच्या दृष्टिकोनातून आहे. या जगताच्या उत्पत्तीला परब्रह्माचे अधिष्ठान असल्यामुळे ती त्या परब्रह्मातूनच होते असं म्हटलं जातं. मग आदी अंतरहित, निर्गुण आणि निराकार अशा परब्रह्माला नाव कसे आले अशी शंका येईल. कारण परब्रह्म तर अनाम व अजाती आहे. ते नामरूपाच्या पलीकडे आहे. त्याच्यासारखी दुसरी कोणतीच वस्तू नाही. त्यामुळे ते अजाती आहे आणि तेच जाणून घेऊन जीवाला मोक्षप्राप्ती म्हणजेच त्या परब्रह्माशी एकरूपता प्राप्त करून घ्यायची आहे. आता जी गोष्ट प्राप्त करून घ्यायची त्या गोष्टीची ओळख तर हवी. जीव तर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष यांच्यामुळे स्वतःचे परब्रह्मत्व विसरलेलं आहे. अविद्येच्या गाढ अंधकाररूपी रात्रीत भ्रमलेला आहे आणि म्हणून ज्ञानदेव सांगतात की श्रुतीनेच म्हणजे वेदानेच त्या परब्रह्माला ओळखण्याची खूण म्हणून ओम तत्सत हे नाव दिलं आहे. श्लोकात हे नाव कोणी दिले याचा उल्लेख नसला तरी ज्ञानदेवानी ते नाव परमात्म्याला श्रुतीने दिले असं सांगितलं आहे. ज्ञानदेव उदाहरण देतात की लहान मूल जन्माला येताना काही नाव घेऊन जन्माला येत नाही, पण नंतर आई वडील त्याचे नाव ठेवतात व त्याला त्या नावाने संबोधू लागतात. मग तेच आपले नाव आहे असे त्या बालकाला कळू लागते. मग आई वडिलांनी नावाने हाक मारताच ते बालक ओ देते. तसेच हे खुणेचे नाव आहे. जीव संसार भाराने थकतात तेव्हा ते परमात्म्याकडे विश्रांतीसाठी येतात, आपली गाढाणी मांडतात. तेव्हा त्याचा धावा करताना त्याला एखाद्या नावानं संबोधावं लागतं. मग त्यांनी कोणत्या नावानं त्या परब्रह्माला साथ घालावी. म्हणून श्रुतीने त्या परब्रह्माने जीवाला ओ द्यावी म्हणून परब्रह्माला दिलेले हे त्रिविध नाव आहे. परमात्मा स्वरूप असूनही जीव परमात्म्याला जाणत नाहीत. त्यावर ज्ञानदेव एक मजेशीर कल्पना करतात की जणू काही त्या दोघांचा अबोलाच आहे. त्यांनी एकमेकांची कट्टी केलेली आहे. जीवाने परब्रह्माचे नावच टाकलेले आहे. मग ते परब्रह्म तरी जीवाबरोबर कशाला बोलेल, कशासाठी ओळख देईल. पण हा अबोला वेदांना सहन होईना. दोन मुले एकमेकांशी भांडून त्यांनी जर अबोला धरला तर त्यांच्यात समेट घडवून आणण्याचे काम तिसरी व्यक्ती करते. हे तिसऱ्या व्यक्तीचे काम जणू काही वेदानं केलेलं आहे. ब्रह्माचा अबोला फेटावा, अद्वैतत्व तो भेटावा, त्या परमात्म्याचा अबोला फिटून तो अद्वैतपणेच जीवाला भेटावा, गोचर व्हावा म्हणून वेदाने ओम तत्सत हा शोधून काढलेला मंत्र आहे. तेव्हा या मंत्राने परमात्म्याला आळवले पाहिजे. म्हणजे सूक्ष्म असणारे ते परब्रह्म सगुण रूपाने समोर येऊन ठाकते. परमात्मा निर्गुण आहे, तो आळवणे केल्यावर सगुण होऊन जीवाला भेटतो. ही गोष्ट खरी का खोटी अशी शंका घेऊ नये, कारण हे रहस्य ज्ञानी लोकांनी जाणलेले आहे. हे ज्ञानी कोण तर जे सदैव वेदरूपी पर्वताच्या माथ्यावर असणाऱ्या उपनिषद रूपी नगरीत राहतात ते ज्ञानी व त्यांनी हे रहस्य जाणलेलं आहे. श्लोकातील ओम तत्सत मंत्राचा नामनिर्देश श्रुतीने का केला आहे त्याचे विवरण केल्यावर श्लोकाच्या उत्तरार्धातील ब्रह्मदेवाचे कार्य ज्ञानदेव वर्णन करून सांगणार आहेत. ज्ञानदेवानी ओम तत्सत या मंत्राचे महात्म्य आधी स्पष्ट केले. पुढे श्लोकातील उत्तरार्धातील ब्राह्मणाः व ब्रह्मणः असे दोन्ही पाठ स्वीकारून ज्ञानदेवानी विवेचन केले आहे. ज्ञानदेव सांगतात की सृष्टी सृजन करण्याची शक्ती असलेल्या ब्रह्मदेवाने सुद्धा याच नामाच्या जपाने सृष्टीचा उपक्रम केला आणि याविषयी भागवतात कथानक आलेलं आहे. शुकमुनी परीक्षित राजाला सांगतात की ब्रह्मदेव कल्पाच्या आधी अज्ञान होऊन बसला होता. आपल्या ज्या जन्मस्थानाच्या कमळासनावर बसला होता तेथे त्याने जळात बुडी दिली, पण त्याला त्याचा ठाव लागेना. मी कोण, हे कमळासन कुठले
याचे मूळ कोठे आहे याचा शोध घेण्यासाठी त्याने जळामध्ये बुडी दिली, पण सहस्र वर्ष होऊन गेली तरी त्याच्या हाती कमळ मूळ काही आलं नाही. 4 खाणींमध्ये 84 लक्ष जीव योनींची निर्मिती कशी करावी हेही त्यास कळेना, आणि म्हणून तो भगवंतांना दीन होऊन शरण गेला. भगवंतांना ते कळून आले व त्यांनी त्याच्यावर कृपा केली. सृष्टी निर्माण कार्य कसे करावे या विचारात असताना ब्रह्मदेवाला तप तप असा शब्द 2दा ऐकायला आला. तेव्हा आपल्याला तप करण्याची आज्ञा मिळालेली आहे असं समजून ब्रह्मदेवानं तप केलं. त्या तपाने भगवान प्रसन्न झाले व त्यांनी त्याला सृष्टी निर्माण करण्याचे ज्ञान दिले. तेच कथानक ज्ञानदेवाने आपल्या शब्दात मांडले आहे. ज्ञानदेव सांगतात, हेही असो प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती, ते जया एका आवृत्ती नामाची. गोंधळून गेलेल्या ब्रह्मदेवाला एका नामाच्या आवर्तनाने सृष्टी निर्माण करण्याची शक्ती प्राप्त झाली. ते नाम म्हणजे ओम तत्सत. तेव्हा त्याने आधी ब्राह्मण उत्पन्न करून त्यांना आचरण शिकवणारे वेद निर्माण केले व त्यांच्या निर्वाहासाठी यज्ञ कर्म निर्माण केले. नंतर त्याने असंख्य लोकांची निर्मिती केली. त्यांना राहण्यासाठी भुवने निर्माण केली व ती भुवने त्यांना दानात देऊन टाकली. असे या नामाचे सामर्थ्य आहे. ब्रह्मदेव प्रत्येक कल्पात वेदासह सृष्टी निर्माण करतो असे धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. ही प्रेरणा व शक्ती त्याला ओम तत्सत या नामामुळे प्राप्त होते. ब्रह्मणा म्हणजे ब्रह्मदेवाने आणि ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि त्यात त्याने प्रथम ब्राह्मण निर्माण केले व त्यांना वेद मंत्र दिले. असं म्हणून ज्ञानदेवाने ब्रह्मणः व ब्राह्मणः असे दोन्ही पाठ स्वीकारून विवेचन केलेलं आहे. पुढे ज्ञानदेव या नामाचा विनियोग कसा करावा ते सांगणार आहेत. ओम तत्सत या मंत्राचे महात्म्य वर्णन केल्यावर ज्ञानदेव त्याच्या विनियोगाला काय महत्व आहे ते सांगत आहेत. ज्ञानदेव या मंत्राला सर्व मंत्रांचा राजा असं संबोधतात. या मंत्रामध्ये 3 अक्षरे आहेत, ओम, तत्स आणि सत. 3 शब्दांनी युक्त असे हे ब्रह्माचे नाव आहे. जणू काही सुगंधाने युक्त असे उपनिषद रूपी फूलच. ज्ञानदेवानी ब्रह्मनामाला उपनिषद रूपी फूल म्हटलं आहे, कारण ब्रह्माची कल्पना उपनिषदांनी मांडलेली आहे. उपनिषदांमध्ये ब्रह्मप्राप्ती करून देणारी विद्या सांगितलेली आहे आणि या ब्रह्मनामानेही ब्रह्मप्राप्तीच होत असते. म्हणून ज्ञानदेव या ब्रह्मनामाला उपनिषद म्हणत आहेत व अर्जुनाला या उपनिषद रूपी फुलाचा वास घ्यायला सांगत आहेत. तसेच फुलाचा सुगंध दूरवर पसरलेला असतो, तसे उपनिषदांनी सांगितलेले तत्वज्ञान सगळीकडे पसरलेलं आहे, सर्वांना मान्य आहे. उपनिषद रूपी फुलाचा वास घ्यायचा म्हणजे उपनिषदांनी सांगितलेले तत्वज्ञान आत्मसात करायचे. या सुंदर फुलाचा वास घ्यायचा म्हणजे काय करायचं? ज्ञानदेव सांगतात की त्रिवर्णांनी युक्त अशा मंत्राशी एकरूप होऊन सात्विक कर्म करायचे आहे. असे कर्म मोक्षाला आपले दास बनवते. आता मोक्षप्राप्तीसाठी या मंत्राच्या सहाय्याने सात्विक कर्म कसे करायचे तेही ठाऊक असायला हवं. ते ठाऊक नसेल तर सात्विक कर्म करूनही काही उपयोग होणार नाही. ज्ञानदेव दृष्टांताने स्पष्ट करताना म्हणतात की नाहीतर दैवयोगाने कापराचे दागिने मिळाले, पण ते अंगावर कसे घालायचे हे माहीत नसेल तर काय उपयोग. घरी दैवयोगाने साधू वृंद आला, पण त्यांचा सन्मान कसा करायचा हे माहीत नसेल तर असे संत लोक घरी येऊन सुद्धा यजमानाला पुण्यप्राप्ती होत नाही. उलट सन्मान नीट न केल्यामुळे पुण्यक्षय होण्याचीच भीती राहते. अथवा दैवयोगाने सोन्याचे व जडावाचे दागिने मिळाले, पण कोणता दागिना कोणत्या अवयवाच्या ठिकाणी घालायचा हे माहीत हवं तर छान साजशृंगार होईल. पण जर एखाद्या स्त्रीला ते दागिने कोठे घालायचे हे माहीत नसल्यामुळे तिने जर त्याचे गाठोडे बांधून गळ्यात अडकवले तर ती स्त्री सुंदर दिसण्याऐवजी उपहासास पात्र होईल. तेव्हा सत्कर्म करण्यास आरंभ केला, ब्रह्मनामही उच्चारले, पण त्या नामाची योजना कर्मात कशी करायची तेही माहीत हवं. नाहीतर ते सात्विक कर्म करूनही हातवटी माहीत नसल्यामुळे निष्फळ ठरतं. मोक्षप्राप्ती या फळापासून कर्म करता वंचित राहतो. ज्ञानदेव आणखीही काही दृष्टांतांनी ही हातवटी कशी माहीत असावी लागते ते सांगणार आहेत. ज्ञानदेव ओम तत्सत या मंत्राचा वापर कसा करायचा ते का माहीत असावे लागते ते नानाविध दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत. कारण पुढील 4 श्लोकात भगवंत हा विनियोग कसा करायचा ते सांगणार आहेत. ज्ञानदेवाने कापुराचे दागिने, सज्जनांचे आगमन आणि सोन्याचे व जडावाचे दागिने वगैरे काही उदाहरणांनी ओम तत्सत मंत्राच्या विनियोगाची आवश्यकता स्पष्ट केली होती.
आता ते आणखी काही दृष्टांत देत आहेत. अन्न तयार आहे, भूकही लागली आहे, पण तयार अन्न खायचं कसं ते माहीत नसेल तर तान्ह्या मुलाला उपवासच घडेल. ज्ञानदेवाने तान्ह्या मुलाचा दृष्टांत दिला आहे. पण असे अन्न कसे खायचे माहीत नसेल तर मोठ्या लोकांनाही उपवास घडेल. आता हे जरा विचित्र वाटेल, पण आपल्याला कधी माहीत नसलेले पदार्थ आपल्या पुढे आले तर आपलीही अशीच अवस्था होईल. दिवा लावायचा आहे, तेल, वात व अग्नी सुद्धा जवळ आहे, पण दिवा कसा लावायचा हे माहीत असावं लागतं, नाहीतर अंधारात चाचपडत बसावं लागतं. थोडक्यात ओम तत्सत या नामाचा सात्विक कर्मात कसा विनियोग करायचा ते माहीत असेल तरच ते कर्म मोक्षाचा मार्ग दाखवू शकेल. ज्ञानदेव सांगतात की या मंत्रामध्ये 3 अक्षरे आहेत. ती कर्माच्या आरंभी, मध्ये व अंती योजावीत. या मंत्राचा विनियोग करण्याची ही हातवटी आहे. या नामाचा जप करायचा नाहीये तर त्यातील 3 शब्द कर्मामध्ये वापरायचे आणि ही हातवटी माहीत असेल तर ब्रह्मप्राप्ती करता यज्ञाधिकांचा त्याग करावा लागत नाही. ते न वंचती यज्ञाधिका असं म्हणून ज्ञानदेवाने पुन्हा आपली टीका अर्जुनाच्या न लढण्याच्या निर्णयाशी आणून ठेवलेली आहे. अर्जुनाला युद्धाख्य कर्माने पापाची भीती वाटत होती, म्हणून तो त्या कर्माचा त्याग करू इच्छित होता. पण ज्ञानदेव सांगतात की अशा हातवटीने कर्म केले की यज्ञाधिक कर्मांचा त्याग करण्याचा मार्ग स्वीकारावा लागत नाही. स्वधर्माने जे प्राप्त कर्तव्य आहे ते कर्म करावे व या मंत्रातील 3 अक्षरांचा विनियोग त्या कर्माच्या ठिकाणीच करावा. म्हणजे नरके नियतम वासो असे जे अर्जुनाला वाटत होतं त्याची चिंता करण्याचं कारणच नाही. या उपायाने सरळ मोक्षाचा मार्ग आक्रमता येतो. पुढे भगवंत या मंत्रातील 3 अक्षरांचा विनियोग कसा करायचा आहे ते 4 श्लोकात सांगणार आहेत. तो भाग आपण पुढच्या ऑडिओमध्ये पाहू.